नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बऱ्याच लोकांना, बऱ्याच तरुण मुलींना असेल किंवा मुलांना सुद्धा ॲक्ने हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा ऑइली फूड खाल्ल्यामुळे होतं हे बऱ्याच जणांना माहित आहे. पण मी आज तुम्हाला अशा 3 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्याचा सुद्धा ॲक्ने होण्यावर किंवा मुरुम येण्यावर परिणाम होतो हे आपल्याला माहित नसतं बरेचदा. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वेळेवर न झोपणं किंवा झोप कमी होणं. जर आपण वेळेवर झोपत नसू, खूप जागरण होत असतील तर आपल्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन जो कॉर्टिसॉल नावाचा आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि वाढलेला कॉर्टिसॉल हे ह्यामुळे आपल्या शरीरात जे सीबम प्रोडक्शन असतं, जे स्किनमध्ये ऑइल क्रिएट होतं ज्याच्यामुळे ॲक्ने येतात, ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि आपल्याला ॲक्ने यायची टेंडन्सी बनू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे फायबर पुरेशा प्रमाणात जर खाल्लं जात नसेल तर आपण भाज्या, फळं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स, ड्राय फ्रुट्स, मिलेट्स म्हणजे तृणधान्य याचं प्रमाण आपल्या जेवणात भरपूर प्रमाणात असलं पाहिजे, जेणेकरून जर आपण फायबर कमी खाल्लं तर इन्सुलिन पटकन वाढतं, कारण शुगर खूप होते आणि इन्सुलिन वाढलं की सीबम प्रोडक्शन म्हणजे ऑइल प्रोडक्शन पुन्हा एकदा वाढतं. ते इन्सुलिनचे स्पाइक्स येऊ नयेत म्हणून आपल्या प्रत्येक मीलमध्ये व्यवस्थित फायबरचं प्रमाण असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण कुठल्याही प्रकारचं वर्कआउट करत नसू आणि आपण अगदी एका जागी बसून काम करत असू तर सुद्धा नुसते ॲक्नेच नाही तर वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ शकतात, कारण की आपलं रक्ताभिसरण किंवा रक्तपुरवठा प्रत्येक भागाला व्यवस्थित होत नाही. तर हे रक्ताभिसरण किंवा रक्तपुरवठा सुधारण्यासाठी कुठल्या तरी प्रकारचं व्यायाम, आपल्याला जर प्रॉपर मोठा 1 तासाचा वर्कआउट करणं शक्य नसेल तर निदान एक 10 मिनिटाचं स्ट्रेचिंग तरी घरच्या घरी करणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स ॲक्नेसाठी घेत असाल, काही प्रॉडक्ट्स वापरत असाल तर ह्याच्या बरोबरीने जर तुम्ही ह्या 3 गोष्टींवर सुद्धा फोकस केलं तर आय एम शुअर तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. आणि अशा इंटरेस्टिंग टिप्स, उपयोगी टिप्स ऐकण्यासाठी आपल्या द ग्रीन पंच या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड.